विद्यार्थी मित्र हो, आज आपण 11वी क्रॉप सायन्स पेपर सेकंड सीड या चॅप्टरची माहिती घेणार आहोत. पाठीमाग आपण सीड या चॅप्टरमध्ये सीड टेस्टिंग हा पार्ट आपण त्या ठिकाणी बघितला होता आणि सीड टेस्टिंग बघत असताना आपण सीड टेस्टिंग करण्यापाठीमागचं कारण की एखादं सीड जज करायचं आहे, त्याची क्वालिटी आपल्याला जज करायची असेल तर आपल्याला सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या 4 टेस्ट आपण बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये प्युरिटी टेस्ट असेल, जर्मिनेशन टेस्ट असेल, व्हायबिलिटी टेस्ट असेल किंवा मॉइश्चर टेस्ट, आणि त्याच्या माध्यमातून आपण ती क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आपण त्या ठिकाणी ठरवतो. आजच्या लेक्चरमध्ये सीड टेस्टिंग या पार्ट नंतर पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे तो आहे सीड ट्रीटमेंट. याला आपण मराठीमध्ये बीज प्रक्रिया असं म्हणलं. आता हे बीज प्रक्रिया करत असताना आपण काय करतो तर आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारची असणारी बुरशीनाशक, वेगवेगळ्या प्रकारची असणारी कीटकनाशक किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीनं त्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो त्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया असं म्हणलं. आता प्रामुख्याने आपण जर बीज प्रक्रिया म्हणलं की सीड ट्रीटमेंट म्हणजे प्रक्रिया म्हणजे काय करायचं, एखाद्या केमिकल सोबत त्याचा आपण काय करतो बऱ्यापैकी संयोग करून जी प्रक्रिया पूर्ण केली जाते त्याला आपण त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करतो. सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचं कारण काय आहे तर एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर भविष्यामध्ये उद्भवणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील त्या बियाणांचं होणारं जे नुकसान आहे, म्हणजेच त्याला कीटकांपासून जी काही इजा पोचते किंवा एखाद्या पिकाच्या वाढी करता किंवा इतर कुठल्या तरी अदर पर्पजसाठी आपण काय वेळेला बुरशीनाशक असतील, काय वेळेला काही कीटकनाशक असतील, तर काय वेळेला आपण काही इतर घटक त्याचा वापर करून जी प्रक्रिया आपण करतो बियाणांसोबत त्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया असं म्हणतो. आणि हे करण्यापाठीमागचं कारण काय सांगितलं तर काय वेळेला भविष्यामध्ये उद्भवणारे काही रोग असतील त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी, त्याला प्रतिकार करण्याची ताकद देण्यासाठी किंवा काही पिकांच्या वाढी करता, काय वेळेला बियाणांचं त्या कीटकांपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकांचा वापर करतो किंवा इतर काय अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया ह्या केल्या जातात. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बऱ्यापैकी सीड ट्रीटमेंट असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. आता हे सीड ट्रीटमेंट करत असताना या सीड ट्रीटमेंटचं ऑब्जेक्ट्स काय आहे हे सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे आणि तो उद्देशही त्या ठिकाणी बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण सीड ट्रीटमेंट जे करतो ते सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश काय आहे तोही बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपण एका बाजूला सांगितलं की हे सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचं प्रमुख कारण काय आहे तर तिथं उद्भवणारे रोग असतील, कीटकांपासून होणारं नुकसान असेल किंवा पिकांच्या वाढीसाठी आपण त्या ठिकाणी करतो. आणि तशाच पद्धतीने आपल्याला हे सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचं त्याचं जे काही मेन कारण जे आहे ते मेन कारण आपल्याला काय करायचं आहे बऱ्यापैकी त्या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला देखील बघायचं आहे. सीड ट्रीटमेंट आपण करत होतो ती सीड ट्रीटमेंट करत असताना आपण कुठले तरी फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड किंवा एनी प्रोटेक्टंट एखादं अशा प्रकारचं काही प्रतिकार करणारा घटक
आणि तो आपण बियाणासोबत काय करतो, प्रक्रिया करतो, त्याला आपण त्याकडे काय म्हणतो, सीड ट्रीटमेंट असं म्हणतो. परंतु सीड ट्रीटमेंट करत असताना त्याचे काही उद्देश आहेत. तो पहिला उद्देश आहे तो आहे टू कंट्रोल डिसीज. पहिला उद्देश काय आहे, तर बऱ्याचशा तिथं असणारे रोग जे आहेत त्या रोगांना प्रतिकार करता यावं. आणि म्हणून त्या रोगांना प्रतिकार करण्यासाठी आपण हे जे काही उद्भवणारे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत आणि ते रोग भविष्यामध्ये त्या ठिकाणी उद्भवू नयेत म्हणून आपण त्या रोगाला प्रतिकार करता यावा. आपण तर बघितलं रोग हे कसे असतात, डिसीज कसे असतात, हे बुरशीजन्य असतात. आणि मग बुरशीजन्य रोग असतील तर बुरशीजन्य रोगांना प्रतिकार करता यावा म्हणून आपल्याला बुरशीनाशकाचा वापर लागतात. आणि ते बुरशीनाशक म्हणजे काय, तर त्याला आपण त्या ठिकाणी फंजीसाइड्स असं म्हणतो. एखाद्या बियाणाची एखाद्या पिकाची पेरणी करत असताना भविष्यामध्ये एखादा रोग त्या ठिकाणी उद्भवू नये म्हणून घ्यावयाची काळजी म्हणून ते बियाणं पेरणीच्या आधी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकासोबत त्याची प्रक्रिया करतो. कोणकोणत्या प्रकारची बुरशीनाशक असतात, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर आपल्या इथं असणारं ॲग्रोसल आहे, आपल्या इथं असणारं सिरायसन आहे, अजून काही वेगवेगळ्या प्रकारची काही बुरशीनाशक आपल्याला बघायला भेटतात. आपण ते वेगवेगळ्या पिकांनुसार आपण त्याची काय करतो, बऱ्यापैकी प्रक्रिया करतो. आता ही ट्रीटमेंट करत असताना कशा पद्धतीने करायची, तर ट्रीटमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असेल. ते पावडर फॉर्म असेल तर आपण रबिंगच्या माध्यमातून किंवा सीड ट्रीटिंग ड्रमच्या माध्यमातून, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पाठीमध्ये ते बियाणं घ्यायचं आहे आणि ते बियाणं घेतल्यानंतर आपल्याला जे बुरशीनाशक तुम्ही वापरणार आहात ते आपल्याला काय करायचं आहे, हाताने रबिंग करायचं, चोळून त्या ठिकाणी ट्रीटमेंट करायची. ते जर बियाणं जास्त प्रमाणामध्ये असेल तर काय हाताने त्या ठिकाणी ते चोळून त्या ठिकाणी ही प्रक्रिया करता येणार नाही. म्हणून आपण काय करतो, सीड ट्रीटिंग ड्रम म्हणजेच एक अशा प्रकारचा एक मोठा ड्रम आणि तो क्लॉकवाईज, त्याच्यामध्ये पहिली सुरुवातीला बियाणं टाकायचं, त्याच्यामध्ये आपण पुन्हा काही फंजीसाईड टाकतोय आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतोय. तर जर ते केमिकल असेल तर केमिकल असेल तर मात्र आपल्याला काय करायला लागतं, ठिकाणी ते जे बियाणं असेल किंवा इतर कोणतंही मटेरियल तुम्ही जे पेरणी वापरताय, मग ते सीड असं असेल काय नाही, काय वेळेला ते बल्ब असेल, काय वेळेला ते ट्यूबर असेल, काय वेळेला ते सेट असेल, काय वेळेला ते रायझोम असेल, काय वेळेला ते रुटेड स्लिप असेल किंवा काय वेळेला ते त्याचं व्हेजिटिव्ह पार्ट असेल आणि मग ते केमिकल असेल तर आपण काय करतो, त्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी ते बुडवून पुन्हा ते पेरणीसाठी वापरतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो, बऱ्यापैकी ट्रीटमेंट देतो. आणि मग ही सीड ट्रीटमेंट करण्यापाठीमागचा पहिलाच उद्देश आपण काय बघितला, ऑब्जेक्ट जे होतं ते पहिलं ऑब्जेक्ट होतं ते आहे की टू कंट्रोल डिसीज. आपण जर उदाहरणार्थ बघितलं, तिथं असणारे हे रोग जे आहे त्या रोगांना आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर फॉर एक्झाम्पल म्हणून भात पिकाची लागवड करत असताना तिथं आपल्याला बऱ्यापैकी हा पॅडी ब्लास्ट नावाचा आपला रोग आपल्याला आढळतो. आणि पॅडी ब्लास्ट या रोगाला त्या ठिकाणी आपल्याला ते हा जो रोग त्या ठिकाणी किंवा हा डिसीज नियंत्रणामध्ये आणायचा असेल तर आपल्याला ॲग्रोसोल नावाचं हे फंजीसाइड जे आहे ते फंजीसाइड आपल्याला वापरावं लागतं. आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर आपल्याला जवळपास 3 ग्रॅम प्रति 1 किलो सीडसाठी आपण हे ॲग्रोसोल वापरलं तर आपल्याला ॲग्रोसोल वापरल्यानंतर बऱ्यापैकी तिथे उद्भवणारा जो काय पॅडी ब्लास्ट जो आहे, हा जो रोग आहे तो रोग आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये आणता येऊ शकतो. दुसरं जे जो ऑब्जेक्टचं आहे ते आहे टू हॅव कन्व्हिनियन्स इन सोविंग. म्हणजेच काय, तर पेरणी करत असताना त्याला अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून आपण सीड ट्रीटमेंट करतो. आपण सुरुवातीला सांगताना सांगितलं की आपण बीज प्रक्रिया करताना प्रत्येकच वेळेला काही बुरशीनाशक वापरणार नाही, प्रत्येकच वेळेला आपण त्या ठिकाणी काही कीटकनाशकांचा वापर करणार नाही. आपल्याला काय करायचं, बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला काही वेळा फक्त रोग नियंत्रणामध्ये आणायचे किंवा कीटकांपासून संरक्षण करायचं म्हणून नाही,
तर त्याच्या वाढीसाठी सुद्धा त्याच्या पेरणी करता काय अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो. ह्या सगळ्या एकत्रित प्रक्रिया ज्या आहेत त्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया असतो. सीड ट्रीटमेंटचा प्रमुख दुसरा जो ऑब्जेक्ट आहे तो आहे टू हॅव इनकन्व्हिनियन्स सोयी. पेरणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी अनुकूलता प्राप्त झाली पाहिजे. अनुकूलता प्राप्त म्हणजे काय वेळेला काय बियाणांची रचना अशा प्रकारे असते, ती रचना अशा प्रकारे असते की बऱ्यापैकी पेरणी करताना आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतं. आपल्याला सहजरित्या सुलभरित्या समसमान अशा अंतरावर त्या ठिकाणी पेरणी प्रक्रिया करता येत नाही. त्याचं कारण काय, तो उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कॉटन क्रॉप मध्ये आपल्याला हे फज ऑफ कॉटन दिसतं. म्हणजेच काय, फज म्हणजे काय तर कापूस पिकाची पेरणी करत असताना जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरताय त्याच्यावर त्याची जी साल असते ती साल काय असते, अतिशय मऊ आणि सॉफ्ट किंवा गुळगुळीत अशा प्रकारे आपल्याला काय होते बऱ्यापैकी बघायला मिळते. आणि मग जर हे फज ऑफ कॉटन म्हणजे जर त्याचा वरचा भाग जर मऊ असेल, गुळगुळीत असेल, तर आपण जर त्या ठिकाणी पेरणीसाठी हे बियाणं जर वापरत असाल तर पेरणी करत असताना आपल्याला समसमान अशा पद्धतीने पेरणी त्या ठिकाणी करता येत नाही. काही वेळेला कमी जास्त अंतरावर आपल्याला ती बियाणं आपल्या हातून सुटलेलं किंवा पडलेलं आपण त्या ठिकाणी बघतो. आणि मग पेरणीसाठी आपल्याला काय होतं बऱ्यापैकी कन्व्हिनियन्स होईल, अनुकूलता त्या ठिकाणी आपल्याला काय होतं प्राप्त होत नाही. आपल्याला काय करायचं आहे की कॉटन क्रॉपच्या पद्धत त्या ठिकाणी जर कल्टिव्हेशन करत असाल, पेरणी करत असाल, लागवड करत असाल तर पेरणी करताना जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरताय त्या बियाणाचं फज ऑफ कॉटन म्हणजे त्याचा सॉफ्टनेस जो आहे तो सॉफ्टनेस घालून आपल्याला ते हार्ड करायचं. आणि मग हार्ड करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर बऱ्यापैकी आपल्या इथं जनावरांच्या गोठ्यामध्ये असताना शेण जे आहे त्या शेणामध्ये हे बियाणं बुडवायचं आणि पुन्हा साईडला आपण त्या ठिकाणी रात्रभर ते वाळवत ठेवायचं. त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी हे शेणाचा लेअर आल्यानंतर थोडा हार्डनेस, कडकपणा आपल्याला बऱ्यापैकी त्या बियाणाच्या वर दिसेल आणि त्याच्यामुळे काय होईल बऱ्यापैकी आपल्याला पेरणीसाठी चांगल्या प्रकारच्या अनुकूलता प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्याला पेरणीसाठी अनुकूलता यावेळी आपण जर दुसरं उदाहरण बघितलं तर फॉर एक्झाम्पल चिली, मिरची पिकाची आपल्याला लागवड करत असताना जे बियाणं आपण मिरची पिकाच्या रोप निर्मितीसाठी वापरणार आहोत ते डायरेक्ट आपल्याला ते बियाणं पेरणी करता येत नाही. त्याचं कारण काय तर बऱ्यापैकी हे मिरचीचं जे काही बियाणं आहे ते थोडं थिन म्हणजे थोडं पातळ आणि अतिशय छोटं म्हणजे स्मॉल आपल्याला बघायला भेटतं आणि म्हणून आपल्याला डायरेक्ट पेरणी करता येत नाही. आणि म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी मिरची पिकाची पेरणी करत असताना त्याच्यामध्ये थोडीफार वाळू किंवा मातीचा थोडाफार माती किंवा काय वेळेला आपण ऍश म्हणजे राख जी आहे ती राख आपण काय करतो बऱ्यापैकी मिक्स करतो की जेणेकरून आपल्याला समसमान अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काय व्हावं पेरणी त्या ठिकाणी करता यावी. आणि म्हणून आपण काय करतो पेरणीसाठी अनुकूलता यावी म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी अशा प्रकारचं जे काय हे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार आपण त्या ठिकाणी करून ही बीज प्रक्रिया आपण काय करतो बऱ्यापैकी पूर्ण करतो. यानंतर तिसरं जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा तिसरं जे ऑब्जेक्ट आहे ते तिसरं ऑब्जेक्ट आहे टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन. म्हणजे पेरणी जी सीड ट्रीटमेंट आहे ही सीड ट्रीटमेंट करत असताना आपल्याला त्याची उगवण प्रक्रिया कशा पद्धतीनं आपल्याला सुधारता येईल, जलद गतीनं होईल त्यासाठी देखील आपण काय करतो बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. काय करतो की काय वेळेला काय होतं काही बियाणं आपण पेरणी करत असताना पेरणी केल्यानंतर त्याचं लगेच रूपांतर रूपामध्ये होत नाही. म्हणजे उगवण प्रक्रियेला जास्त कालावधी लागतो, काय वेळेला ते उगवण त्या ठिकाणी होतच नाही. आणि मग उगवण प्रक्रियेला विलंब होण्यापाठीमागचं कारण काय असतं तर बऱ्यापैकी जे बियाणं त्याचं बाह्य बाजूला असणारी जी साल आहे ती थोडी काय आहे ठीक आहे, हार्ड आहे, कठीण आहे आणि मग थोडी जाडसर असल्यामुळं बऱ्यापैकी उगवण प्रक्रियेला काय होतं की विलंब लागतो किंवा काय वेळेला उगवण प्रक्रिया होणार नाही. आणि मग आपल्याला ही जर उगवण प्रक्रिया किंवा उगवण जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याला ते जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला एक रात्रभर आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी
पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण जर ते भिजवून ठेवलं तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या कारणामुळे बऱ्यापैकी त्याच्यावर असणारं जे साल आहे ती थोडी मऊ होईल, थोडी सैल पडेल आणि त्याच्यामुळे काय होईल, ते जर बियाणं तुम्ही पेरणीसाठी पुन्हा वापरलं तर बऱ्यापैकी आपल्याला तिथं असणारं जे काही उगवण प्रक्रिया आहे ते उगवण प्रक्रिया आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुधारलेली आपण त्या ठिकाणी बघतो आणि आपल्याला त्याच्यात निश्चितपणे ह्या प्रक्रियेचा निश्चितपणे आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी फायदा जो आहे तो फायदा आपल्याला त्या ठिकाणी झाला आपण त्या ठिकाणी बघतो. चौथं जे सीड ट्रीटमेंटचं ऑब्जेक्ट आहे ते आहे टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन इन लेग्युम्स. आपण पाठीमागे मॉर्फोलॉजी चॅप्टरची माहिती घेत असताना ज्यावेळेला पहिला जो पार्ट आपण रूट बघितला त्या रूटमध्ये आपण त्याचं फंक्शन बघितलं होतं आणि त्या रूटच्या फंक्शनमध्ये आपण सांगितलं होतं की दोन वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये पहिलं फंक्शन तर हे तर काय स्वाभाविक सगळ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते आहे ऍब्सॉर्प्शन. तर दुसरं आपल्याला त्याचं फंक्शन बघायला भेटतं ते आहे फिक्सेशन, शोषण करणं आणि स्थिरीकरण करणं. काय होतं की लेग्युम क्रॉप, लेग्युम म्हणजे काय तर त्याला आपण पल्स क्रॉप असं म्हणतो. म्हणजेच काय तर आपल्या इथं असणारे डाळवर्गीय पिकं. आपण मॉर्फोलॉजीमध्ये रूटची माहिती घेताना सांगितलं की बऱ्यापैकी पेरणी करत असताना जर आपण डाळवर्गीय पिकांचं आपण जर पीक घेत असाल आणि पेरणी करायच्या पूर्वी जर ते बियाणं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चर मीडिया सोबत म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि त्या बॅक्टेरिया सोबत जर त्याचं आपण ट्रीटमेंट केली तर उगवण प्रक्रिया होत असताना ज्यावेळेला मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते, ती मुळांची वाढ झाल्यानंतर त्या मुळांच्यावर गाठी तयार होतात. त्या गाठीमध्ये असणारे हे जीवाणू जे आहेत ते हवेमध्ये असणारा अतिरिक्त प्रमाणामध्ये असणारं नत्र म्हणजेच काय नायट्रोजन आणि ते काय करतात, शोषतात आणि ते मुळामध्ये काय करतात, स्थिर करतात म्हणजे फिक्स करतात. आणि म्हणून लेग्युम क्रॉपमध्ये बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजन म्हणजे नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी काय होते, मदत होते. आपण काय सांगितलं की बऱ्यापैकी कल्चर मीडिया आपण वापरतोय. कोणत्या प्रकारचं बॅक्टेरिया आपण वापरतोय त्याच्यामध्ये आहे ॲझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम आहे. आता हे सीड ट्रीटमेंट आपल्याला काय करायचे आहे, जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरताय ते पेरणीसाठी वापरत असताना अगोदर आपल्याला काय करायचं, ही ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. म्हणजेच काय की रायझोटोबॅक्टर असेल किंवा रायझोबियम असेल याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, ते जे मीडिया आहे त्याची आपण काय करतोय, बऱ्यापैकी आपण ट्रीटमेंट करतोय. उदाहरणार्थ आपण बघितलं तर आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे काही डाळवर्गीय पिकं असतात. त्या सबंध डाळवर्गीय पिकामध्ये आपण ही ट्रीटमेंट देत असताना जे काही फॉर एक्झाम्पल आपण जर रायझोबियम कल्चर वापरत असाल तर रायझोबियम कल्चर हे आपण किती वापरतोय तर जवळपास 250 ग्रॅम प्रति 10 किलो सीडसाठी आपण ही ट्रीटमेंट जर दिली तर ही ट्रीटमेंट येण्यापाठीमागचं कारण काय आहे तर आपल्याला नायट्रोजनचं फिक्सेशन होतं आणि त्यासोबतच उगवण प्रक्रियेला सुद्धा काय होते, बऱ्यापैकी मदत जी आहे ती मदत झालेल्या पद्धतीने बघतो. आता हे फक्त कुठं आढळतं तर हे फक्त केवळ आणि केवळ आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी जे काही लेग्युम क्रॉप आहेत आणि त्या लेग्युम क्रॉपमध्येच आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय होतं, हे जे काही नायट्रोजन फिक्सेशन आहे ते नायट्रोजन फिक्सेशन आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी आपल्याला ठिकाणी दिसून येतं. पुढचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते आहे प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम स्टोरेज इन्सेक्ट. पुढचं काय ऑब्जेक्ट आहे, प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम स्टोरेज इन्सेक्ट. काय होतं की आपण काय बियाणं हे स्टोरेज करतो, साठवून ठेवतो आणि मग साठवून ठेवत असताना
त्याच्यामध्ये जर त्या बियाणामध्ये मॉइश्चर असेल, थोडा ओलावा असेल, तर ओलावा असल्यामुळे काही कीटक त्या ठिकाणी काय होतात, अट्रॅक्ट होतात आणि कीटक काय करतात, बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे धान्य आहे किंवा जे बियाणं आहे त्याला काय करतात, इजा पोचण्याचं काम करतात, कट करणे, त्याचे तुकडे पाडणे, अशा प्रकारच्या काही घटना आपण बघायला भेटतात. आणि मग जे बियाणं आपण साठवून ठेवतोय ते साठवून ठेवलं बियाणं त्याला कुठल्याही प्रकारचे इजा ही तिथं असणाऱ्या कीटकांपासून होऊ नये आणि म्हणून आपण काय करतो, बऱ्यापैकी त्या इन्सेक्ट पासून त्याचं संरक्षण व्हावं, म्हणजे कीटकांपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण कीटकनाशकाचा काय करतोय, बऱ्यापैकी वापर करतोय आणि कीटकनाशकांची फवारणी करून आपण तिथं असणारे जे काही बियाणं आहे ते बियाणं आपण काय करतोय, बऱ्यापैकी ठिकाणी चांगल्या प्रकारे स्टोअर करतोय, चांगल्या प्रकारे आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी ठिकाणी त्याची साठवण जी आहे ती साठवण आपल्याला ठिकाणी करता येऊ शकते. नंतर पुढचं जे त्याचं जो ऑब्जेक्ट आहे, तो पुढचा ऑब्जेक्ट आहे तो आहे टू इंड्यूस अर्लीनेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सीड ट्रीटमेंट बघत असताना आपण ही जी काही सीड ट्रीटमेंट आहे ही सीड ट्रीटमेंट करत असताना आपल्याला काय होतं की बऱ्यापैकी पेरणी प्रक्रिया करत असताना पेरणी प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला त्याचं जे काय जर्मिनेशन आहे ते जर्मिनेशन योग्य त्या कालावधीमध्ये आपल्याला झालेला पण दिसून येत नाही. आणि मग त्याच्यामध्ये अर्लीनेस व्हावा योग्य त्या कालावधीमध्ये किंवा लवकरात लवकर आपल्याला त्याच्यामध्ये उगवण प्रक्रिया व्हावी म्हणून आपण काय करतो, तर बऱ्यापैकी रात्रभर तर त्या ठिकाणी आपण पाण्यामध्ये ते भिजवून तर ठेवतोच किंवा काही वेळा आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ते बियाणं काही कालावधीसाठी ठेवल्यानंतर आपल्याला निश्चितपणे काय होतं, बऱ्यापैकी तिथं असणारे जे काही बियाणं आहे ते बियाणांची जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे म्हणजे उगवण प्रक्रिया जी आहे ती उगवण प्रक्रिया आपल्याला चांगल्या प्रकारे साध्य झालेली आपण त्या ठिकाणी बघत असतो. पुढचं ऑब्जेक्ट जे आहे ते आहे टू इंड्यूस व्हेरिएशन. म्हणजेच काय करायचं आहे, तर आपल्या इथं असणारं एक्सरेज असतील किंवा आपल्या इथं असणारं जे काय गॅमा रेज आहेत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला त्या बियाणांचे काही अनुवंशिक बदल सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. म्हणजे त्याचे जेनेटिकल चेंजेस जे आहेत ते जेनेटिकल आपण काय करतो, बऱ्यापैकी चेंजेस करून आपण काही त्याचे गुणधर्म जे आहेत किंवा गुणवैशिष्ट्य आहेत त्या गुणवैशिष्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला या मेथडच्या या कृत्रिम आर्टिफिशियल मेथडच्या माध्यमातून आपल्याला काय होतं, बऱ्यापैकी त्याचे बदल जे आहेत ते बदल देखील आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात. पुढचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे टू ब्रेक डॉर्मन्सी. डॉर्मन्सी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर विश्रांतीचा कालावधी. आता हे विश्रांतीचा कालावधी म्हणजे काय, तर आपण उदाहरण आपण बघितलं तर आपण पोटॅटो क्रॉप आणि या क्रॉपच्या पण त्या ठिकाणी लागवड करत असाल तर जो बटाटा आपण पेरणीसाठी वापरतो तो पेरणीसाठी वापरत असताना त्याला काही दिवस विश्रांती तुम्हाला द्यावीच लागते. म्हणजे आपण उदाहरण बघतो की आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जे बटाटे जास्त कालावधीसाठी ठेवले जातात त्याला अंकुर फुटतात, स्प्रॉट्स त्याला आपण असं म्हणतो येतात, परंतु त्याच्यापासून काही त्याची रोपामध्ये निर्मिती होत नाही. आणि मग त्या पिकाचं त्या बटाट्यात जो बटाटा आपण पेरणीसाठी वापरतोय त्याची डॉर्मन्सी आपल्याला ब्रेक करायची असेल तर आपल्याला काही केमिकलचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये 1% थायोयुरिया जे आहे हे सोल्युशन आपण काय करतोय, बऱ्यापैकी वापरतोय. आता हे कधी वापरायचं आहे,
तर जो बटाटा तुम्ही कल्टिव्हेशन म्हणजे लागवडीसाठी वापरणार आहात त्या बटाट्याला आपण जवळपास 2.5 ते 3 महिन्यांचा विश्रांतीचा कालावधी म्हणजे आपण डॉर्मन्सी पिरियड देतोय. 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला त्या बटाट्याला स्प्रॉट्स येतील म्हणजे काय त्याला कोंब येतील किंवा अंकुर येतील आणि त्याचा वापर आपल्याला जर त्या ठिकाणी पेरणीसाठी करायचा असेल तर आपल्याला हा विश्रांतीचा कालावधी थांबवावा लागेल. आणि मग तो विश्रांतीचा कालावधी थांबवण्यासाठी काही केमिकलचा आपण वापर करतोय. त्याच्यामध्ये 1% थाययुरिया हे जे द्रावण आहे किंवा सोल्युशन आहे त्याचा वापर करून आपण काय करतोय डॉर्मन्सी ब्रेक करतोय. आणि ह्यासाठी आपण काय करतोय बऱ्यापैकी त्याची विश्रांतीचा कालावधी थांबवण्यासाठी ही ट्रीटमेंट करत असताना आपण थाययुरिया सोल्युशन जे आहे त्याचा आपण काय करतोय बऱ्यापैकी वापर करतो. त्याच्या पुढचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते आहे टू कंट्रोल सॉइल इन्सेक्ट. काय होतं की बऱ्यापैकी मशागत प्रक्रिया करत असताना किंवा त्याच्या आधी आपण एखाद्या पिकाची आपण काढणी करत असताना आपण पाठीमागच्या पिकाचे अवशेष जे आहेत ते समूळ नष्ट करत नाहीत. म्हणजेच काही जमीन लगत जे बुडके आहेत ते बुडके आपण आहे तसेच ठेवतो आणि बुडक्यामध्ये थोडा ओलावा असल्या कारणामुळे काही कीटक ह्या बुडक्यांचा आधार घेऊन आपण जेव्हा नवीन पिकांची पेरणी करतो त्या रोपांना नुकसान पोहोचण्याचं धोका पोहोचण्याचं काम करतात. आणि हे जे कीटक आहेत हे कीटक आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये लपून बसतात आणि रात्रीच्या कालावधीमध्ये ज्या पिकाची आपण लागवड केली आहे त्या पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवयवावर आपल्याला आढळतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान वेगवेगळ्या प्रक्रियेने केलेल्या पद्धतीने बघतो. आणि मग अशा प्रकारचे जे काही कीटक आहेत जे जमिनीमध्ये आपल्याला लपून बसलेलं बघतो आपण आणि अशा प्रकारच्या कीटकांचं सुद्धा आपल्याला नियंत्रण करणं आवश्यकच आहे. आपण मशागत प्रक्रियेच्या माध्यमातून आपण ते कीटक जर उघडे पाडले सूर्यप्रकाश संपर्कात आले तर त्याचं बंदोबस्त होऊ शकतोच. परंतु काय वेळेला असं होतं की ते 100% आपल्याला ते त्या ठिकाणी नियंत्रण करता येत नाही. आणि मग अशा वेळेला जमिनीमध्ये लपून बसणारे जे काही कीटक आहेत त्याचा आपल्याला जर बंदोबस्त करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड असतील त्या इन्सेक्टिसाइडचा वापर करून आपण काय करतोय जमिनीमध्ये लपून बसणारे जे काही कीटक आहेत ते कीटक आपण त्याचा बंदोबस्त करतोय. पावडर फॉर्म मध्ये असणार आहे जे काही फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर फोरेट ग्रॅन्युला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही प्रकार असतील त्याच्यामध्ये तर आपण काय करतोय बऱ्यापैकी किंवा क्लोरिन पावडर असेल अशा प्रकारची कीटकनाशकं ही पावडर फॉर्ममध्ये आहेत. आणि ही पावडर फॉर्ममध्ये असणारी कीटकनाशकं उदाहरणार्थ फोरेट ग्रॅन्युल 20 किलो प्रति हेक्टरी म्हणजेच 2.5 एकरासाठी हे फोरेट ग्रॅन्युल हे जे कीटकनाशक आहे हे जमिनीमध्ये पावडर फॉर्ममध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केलं तर जमिनीमध्ये लपून बसणारे हे जे कीटक आहेत त्याचाही आपल्याला काय होतं बऱ्यापैकी बंदोबस्त तो आहे तो बंदोबस्त आपल्याला करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं जे काय ऑब्जेक्ट आहे ते शेवटचं ऑब्जेक्ट काय आहे तर सीड ट्रीटमेंट फॉर स्पेशल पर्पज. स्पेशल पर्पज म्हणजे काय तर आता ही जी सीड ट्रीटमेंट आहे किंवा ही सीड ट्रीटमेंट करत असताना हा जो ऑब्जेक्ट आहे हा स्पेशल पर्पज साठी आहे. स्पेशल पर्पज साठी म्हणजे काय तर ही ट्रीटमेंट आपण ना की कुठल्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी ना की कुठल्या कीटकांचं संरक्षण करण्यासाठी ना की आपल्याला पेरणी प्रक्रियेला मदत व्हावी म्हणून ना की आपल्याला बटाटा पिकासारख्या त्याच्या विश्रांतीचा कालावधी थांबवण्यासाठी ना की आपल्याला बऱ्यापैकी त्याचे अनुवंशिक बदल करण्यासाठी काय आर्टिफिशियल ट्रीटमेंट हे आहे त्याच्यामध्ये एक्सरे गॅमा रेज त्याचा वापर करून
ना की आपण ते बियाणं आपण पेरणी प्रक्रियेला अनुकूलता यावी किंवा उगवण लगेच व्हावी म्हणून आपण काही वेळा आपण काय करतोय ते बियाणं पाण्यामध्ये भिजवून ठेवतोय किंवा कोल्ड स्टोरेज शीतगृहामध्ये वरती बियाणं आपण ठेवतोय. तर ते न करता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ रेग्युलेटर म्हणून म्हणजेच त्या रोपांची चांगल्या प्रकारे जलद गतीनं वाढ व्हावी म्हणून आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे इतर घटक आहेत ते आपण त्या ठिकाणी देतोय. उदाहरणार्थ जिबरलिन आहे, ऑक्झिन आहे, म्हणजे जे काही हे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत किंवा हे आपल्याला बाजारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळतात प्रमोटर्स. त्याच्यामध्ये ऑक्झिन, जिबरलिन आहे, सायटोकिन आहे आणि त्याचं द्रावण करून ते आपण काय करतोय जे रोप असेल किंवा जे बियाणं आहे ते आपण पेरणीसाठी वापरतोय. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बियाणांसाठी ही काही ट्रीटमेंट आपण देत नाही, परंतु ज्या वेळेला नर्सरीमध्ये आपण ही रोपं बांधून ज्यावेळेला मुख्य पिकामध्ये मुख्य प्लॉटवर आपण ही रोपं ज्यावेळेला लावणी करतो, ट्रान्सप्लांट करतो, ते ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्या रोपांच्या वाढीसाठी चालना मिळावी आणि म्हणून आपण काही ग्रोथ रेग्युलेटर ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकिन आणि अशा प्रकारचे अनेक हार्मोन्स आहेत आणि त्याचा आपण काय करतो बऱ्यापैकी ते बियाणं जे ते रोप आपण ते त्या द्रावणामध्ये एक 5 ते 10 मिनिटसाठी इन्सर्ट करायचं, डीप करायचं, बुडवायचं आणि त्यानंतर आपण काय करतो बऱ्यापैकी जर ते ट्रान्सप्लांटिंगसाठी वापरलं तर निश्चितपणानं आपल्याला बऱ्यापैकी तिथं असणारे हे जे काही त्या रोपाची वाढ जी आहे ती रोपाची वाढ आपल्याला बऱ्यापैकी झाली आपण बघत असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे सीड ट्रीटमेंट बघितलं, आपण सीड ट्रीटमेंट काय सांगितलं की बऱ्यापैकी कोणतं तरी एखादं केमिकल त्याचा वापर करून आपण जी प्रक्रिया करतो त्याला आपण सीड ट्रीटमेंट असं म्हणतो. आता कोणते केमिकल वापरतो तर फंजीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स किंवा एनी प्रोटेक्टंट. रोग असेल तर रोग हे बुरशीजन्य असतात म्हणून आपण बुरशीनाशक म्हणजे फंजीसाइड वापरतो. कीटक असतील तर कीटकांचा बंदोबस्त करायचा असेल तर कीटकनाशक म्हणजेच आपण इन्सेक्टिसाइड वापरतो किंवा एनी प्रोटेक्टंट म्हणजेच काय तर पेरणीसाठी अनुकूलता यावी म्हणून आपण काय वेळेला शेण असेल किंवा माती असेल, खडे असेल, वाळू असेल किंवा राख असेल त्याचा वापर करतो. पेरणी प्रक्रिया किंवा उगवण प्रक्रिया जलद व्हावी म्हणून आपण ती बियाणं रात्रभर पाण्यामध्ये भिजवतोय किंवा डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी विषाणूसाठी आपण काही केमिकल वापरतोय. काही वेळेला त्याच्या वाढीसाठी चालना मिळावी म्हणून आपण केमिकल वापरतोय. काही वेळेला त्याच्या अनुवंशिक शारीरिक अनुवंशिक बदल आपल्याला करायचे असेल तर काही वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल ट्रीटमेंट करून आपण त्याही पद्धतीने आपण काय करतो बऱ्यापैकी ही ट्रीटमेंट आपण देतोय. ट्रीटमेंट देण्यापाठी माझा उद्देश काय आहे तर काही ठिकाणी आपण हे रोग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी, काही ठिकाणी आपल्याला पेरणीसाठी अनुकूलता यावी, काही ठिकाणी उगवण प्रक्रियेत जलद गतीनं व्हावी, काही पिकामध्ये आपण त्या ठिकाणी नायट्रोजनचं फिक्सेशन व्हावं म्हणून, काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्या बियाणांना किंवा एखाद्या पिकाची पेरणी करायच्या पूर्वी त्या सीड मटेरियलला दिलेला विश्रांतीचा कालावधी तोडण्यासाठी, तर काही वेळेला आपल्याला बऱ्यापैकी त्या रोपाची जलद गतीने वाढ व्हावी, त्याच्या वाढीला एक चांगल्या प्रकारची चालना मिळावी आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेक्टंट म्हणजे इतर काही केमिकल त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करतो आणि अशा प्रकारे ही जी काही प्रक्रिया केली जाते त्याला आपण त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट किंवा त्याला आपण बीज प्रक्रिया असंही त्या ठिकाणी त्याला म्हणतात. आणि मग आपण मगाशी बघितलं की वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ह्या ट्रीटमेंट आपण उदाहरणार्थ आपण करतो. जर आपण ज्वारी पिकाचं आपण जर त्या ठिकाणी ही जर सीड ट्रीटमेंट आपण बघितली तर आपल्याला सल्फर पावडर म्हणजेच गंधकाचं जे काही पावडर आहे ते आपण बऱ्यापैकी 3 ते 4 ग्रॅम प्रति एका किलो सीडसाठी आपण त्या ठिकाणी देतो. तिथेही आपल्याला बऱ्यापैकी हे रोग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी तेच आपण जर त्या ठिकाणी बाजरी पिकाची आपण जर त्या ठिकाणी लागवड करत असाल तर बाजरी पिकामध्ये आपल्याला आर्गॉट हा जो रोग आहे या रोगाला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ब्राईन सोल्युशनची ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी देत असतो. 20% ब्राईन सोल्युशन आपण प्रत्येक किलो सीडसाठी आपण काय करतो बऱ्यापैकी हे ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी देतो. कॉटन असेल तर कापूस पिकाला पेरणीसाठी अनुकूलता यावी म्हणून आपण काय करतो सुरुवातीला ते जे बियाणं आहे ते शेणामध्ये म्हणजे कावडंग ट्रीटमेंट शेणामध्ये चांगल्या प्रकारे बुडवून ते आपण वाळवून आपण त्या ठिकाणी पेरणी करतो. म्हणजेच काय तर त्याच्या बाह्य बाजू जी आहे ती थोडी कडक व्हावी, रफ व्हावी, टफ व्हावी म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी ट्रीटमेंट करतो. त्यासोबतच आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक म्हणजे तिथं असणारे रोग जे आहेत तर रोगांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी थायरम असेल, त्याच्यामध्ये ॲग्रोसन आहे, त्याच्यामध्ये स्त्रेसन आहे, त्याचाही आपण काय करतो कॅप्टन आहे, त्याचाही आपण काय करतो बऱ्यापैकी वापर करून आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट देतो.
काही वेळेला काय होतं की बऱ्यापैकी स्मॉल सीडेड म्हणजेच मिरची वगैरे पीक असेल तर मिरची पिकासारखं असेल तर ते बियाणं अतिशय छोटं लहान पातळ असल्या कारणामुळे पेरणी करता येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला माती असेल किंवा वाळू असेल किंवा राख असेल त्यासोबत मिक्स करून आपण काय करतो बऱ्यापैकी पेरणी करतो. लेग्युम क्रॉप असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पिकांची लागवड करत असताना आपण रायझोबियम कल्चर किंवा ॲझोडोबॅक्टर कल्चर 250 ग्रॅम प्रति 10 किलो सीडसाठी आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी ते वापरतो आणि तशा प्रकारे आपण काय करतो ट्रीटमेंट करतो. त्याच प्रकारे आपण जर ऊस पिकाची लागवड करत असाल तर ग्रासी शूट नावाचा एक रोग आपल्याला भविष्यामध्ये उद्भवतो. म्हणजेच काय तर बऱ्यापैकी ऊसाची ही वाढ होत असताना जशा प्रकारे गवत कशा प्रकारे वाढतं तशा प्रकारे गवतर अशा प्रकारची रचना पूर्णपणे खुरटलेलं खोडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं आणि मग अशा वेळेला त्या रोगाला भविष्यामध्ये बळी पडू नयेत म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी घ्यावायची काळजी म्हणून जे कांड्या पेरणीसाठी तुम्ही वापरताय ते कांड्या आपण काय करतो 50 डिग्री सेल्सिअसच्या उकळत्या पाण्यामध्ये 2 तासासाठी आपण काय करतो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे बुडवून ठेवतो. अशा प्रकारे ट्रीटमेंट केल्यामुळे काय होतं भविष्यामध्ये ऊसावर तो येणारा रोग आपल्याला त्या नियंत्रण करता येईल. त्यासोबतच बटाटा पिकामध्ये आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे अंकुर फुटल्यानंतर त्याचं रोपामध्ये रूपांतर व्हावं किंवा उगवण प्रक्रिया व्हावी आणि म्हणून आपल्याला त्याचा विश्रांतीचा कालावधी थांबवण्यासाठी 1% थाययुरिया सोल्युशन जे आहे त्यासोबत आपल्याला ही बऱ्यापैकी ट्रीटमेंट जी आहे ते ट्रीटमेंट आपण काय करतो बऱ्यापैकी केली आपण बघत असतो. आता हे मगाशी आपण लेग्युम क्रॉप बघितलं की रायझोबियम कल्चर किंवा ॲझोडोबॅक्टर कल्चर मीडिया जे आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी हवेमध्ये असणारे जे नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजन आपल्याला चांगल्या प्रकारे स्थिर करता येतं. आता हे ट्रीटमेंट करण्यापाठीमागचा उद्देश काय एकाच प्रकारची पिकं दिवसेंदिवस एकाच प्लॉटवर लावली गेल्यामुळं जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्य त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे आणि मग त्याची सुपीकता कमी होते. मग अशा प्रकारे ज्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला काही पिकांच्या अदलाबदल करताना आपण अशा प्रकारच्या लेग्युम क्रॉप म्हणजेच काही डाळवर्गीय पिकांची आपण निवड करतो जेणेकरून जमिनीमध्ये काही अन्नद्रव्यांचं स्थिरीकरण करण्यासाठी निश्चितपणे या पिकांची काय होते मदत होते. अशा प्रकारे उदाहरणार्थ म्हणून आपण ज्वारी असेल बाजरी असेल त्याच्यामध्ये कापूस असेल ऊस असेल मिरची असेल बटाटा असेल असे उदाहरणार्थ पीक म्हणून आपण काय केलं बऱ्यापैकी त्या ठिकाणी बघितलं आणि त्यानुसार मग त्या ट्रीटमेंट कशा पद्धतीने केल्या जातात ते आपण त्या ठिकाणी केलं. यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे सीडिंग डेप्थ असेल किंवा त्यानंतर आपल्याला सोविंग टाईम असेल किंवा सीड रेट असेल स्पेसिंग असेल हे जे पार्ट आहेत ते पार्ट आपण काय करू पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बघू. आजच्यासाठी ठीक आहे थांबू. थँक्यू.